गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र। तर 2-3 दिवस आपले ब्लॉग जरा येत नव्हते, सो आजपासून खरंच डेली व्यवस्थित तुम्हाला 9 वाजता बघायला मिळतील। थोडं बरं पण नव्हतं वाटत आणि थोडी धावपळ पण होती, त्यामुळे ब्लॉग शूट करता येत नव्हते, अर्धे होत होते। तो उद्यापासून तुम्हाला डेली ब्लॉग येतील। आणि आता कृषिकाला शाळेत सोडायला चालले आणि तिकडून पप्पांना सुद्धा दवाखान्यात न्यायचं आहे, थोडी तब्येत ठीक नाही त्यांची, तर तिकडे सुद्धा जायचं आहे। चला, हाऊस आहे भरपूर बघा दीपक दादा। हां, आज पाऊस आहे बघा, पूर्ण आभाळ भरून आलंय, मध्येच माझं बोट येतंय। आणि कृषिकाला आमच्या रेनकोट नको घालायला, पिल्ली पाऊस येतो बाबा, रेनकोट घालू। तर जस्ट कृषिकाला सोडलं आणि आता निघाले हॉस्पिटलला जायला। रिक्षा भेटत नव्हती, पण एक रिक्षा आली, कारण का या लाईनीला पण हायवे साईडला रिक्षाचा प्रॉब्लेम आहे। तर हॉस्पिटलला पोचली आहे मी, आतमध्ये एंट्री करते। चला, आमच्या लग्नाचा व्हिडिओ लावलाय। कृषिका इकडे या। तर संध्याकाळ झाली आणि जेवण वगैरे झालंय, तर मी चालले मम्मीकडे, पण त्याआधी आपल्याला थोडासा खाऊ घ्यायचा आहे, कारण उम्या आला गावावरून, आजीसाठी काहीतरी खायला पाठवायचं आहे, प्लस राखी पण पाठवायच्या आहेत, कारण का पोस्ट आणि पावसामुळे जातील नाही जातील, भेटलं तर बरं होतील आपल्याला आता राख्या। चला, काय कुठे कशाला तर काकींकडे राख्या घ्यायला आली आहे, गावी पाठवायचे वेगवेगळ्या आहेत। ऋषू राखी घेते, मामाला गावाला पाठवायचे ना, बांधू मामाला। हो, गळ्यात नाही घालायचं बाळा, हाताला बांधायचं असतं। हो हा ठीक आहे, बांधते। हा, तर या 3 राख्या घेतल्यात मी। 3 आहे हो, पिशव्या राख्या भरायच्या। खाऊ काय पाहिजे सोनू? गुलाबजाम बाबा, घरी बनव मी। हां, हो थांबा थांबा, घेणार। आजीनी गावावरनं भेट पाठवले, आळू कसं बांधून पाठवलाय, सगळं कापून विपून दिलाय मम्मी आजीनी, गावचा कढीपत्ता। आताच मम्मीकडून आले आणि उमेश सुद्धा लगेच गावी गेला, कारण की त्याचं थोडं काम होतं म्हणून मुंबईला आला होता। सो येताना आपल्यासाठी 13 म्हणजे भाजीचा आळू आणला होता, कारण का गावच्या आळूला जी चव आहे ती आपल्या मार्केटमध्ये भेटतो त्याला नसते। एवढं भारी लागतो तो आळू, आई भारी बनवायची। सो उद्या त्याची रेसिपी करायचा विचार आहे, टाइम भेटला तर नक्की करेन, तुम्हाला ती बघायला तरी मिळेल, कारण का कोकणात पावसात ही भाजी खूप आवडीने करतात आणि चवीला पण एवढी भारी असते, तर उद्या करणारच आहे। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। कृषिका, कोमल आणि आई खाली दहिंडीला गेल्यात, म्हणजे कृषिका आतूसोबत जाते दहिंडीच्या प्रॅक्टिसला, म्हणजे कोमल जाते आणि बाकीचे सगळे बघायला जातात। सो अजून किरण कामावरून आला नाही, तर सगळं आवरायचं आहे, बेड रेडी झाला आहे, झोपायचीच तयारी करायची, पण किरण अजून कामावरून आला नाही, तो येईल थोड्या वेळातच। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये। बाय, गुड नाईट।